नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळ भजे। एकदम कुरकुरीत असे मूग डाळ भजे बनवायचे। तर रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। भजे बनवण्यासाठी इथे मी मुगाची डाळ घेतली। तर मुगाची डाळ मी 1 तास भिजत ठेवली होती। 1 तास भिजवायची आपल्याला, जास्त वेळ नाही। मुगाची डाळ लगेच भिजते, त्याच्यामुळे 1 तास ठेवले। त्याच्यामध्ये आता पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे, डाळ निथळून घ्यायची आपल्याला। त्यानंतर आपल्याला दळून घ्यायचे मिक्सरमधून। पूर्ण पाणी निथळून घ्यायचे। त्यानंतर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपल्याला ही मुगाची डाळ टाकून घ्यायची। पाणी न टाकताच आपल्याला वाटायचं आहे, कारण पाणी सुटतं डाळीला। त्यामुळे पाण्याचा अजिबात वापर न करता वाटून घ्यायचं। तर मी सर्व सोबतच वाटते। छोटं भांडं असेल तर 2 वेळेस करून वाटून घेऊ शकता। तर वाटणामध्ये हिरव्या मिरच्या टाकायचे। मी 3-4 हिरव्या मिरच्या टाकल्या। त्यानंतर लसूण टाकते। तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात अजून मिरच्या टाकू शकता। आता याचं पाणी न टाकता छान असं वाटण करायचं। वाटून झाले, पाहू शकता अशी जाडसर ठेवायची। तुम्हाला जर मऊ भजे करायचे असतील तर तुम्ही डाळ बारीक वाटू शकता, पण कुरकुरीत होण्यासाठी इथे डाळ थोडीशी जाडच ठेवायची आहे। आता ही एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। इथे मी बाउल घेतलं आहे, त्याच्यामध्ये काढून घेणार आहोत। पूर्ण डाळ वाटण केलेली आपल्याला याच्यामध्ये काढायची आहे। पाण्याचा वापर न करता मी इथे वाटण केलं आहे, तरी पण पाहू शकता छान अशी ओलसर बॅटर तयार झाले। त्यामुळे याच्यामध्ये दळताना बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा आहे। मीठ टाकायचं। त्यानंतर याच्यात लाल तिखट टाकते मी थोडीशी। तुम्हाला हवी असेल तरच टाका, नाही टाकली तरी चालेल। याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं। त्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते। आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकते मी। बघा, इथं पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व एकत्र। ह्या पद्धतीने मिक्स करायचं। याच्यामध्ये आपल्याला आता सोडा वापरायचा नाही। मी याच्यात सोडा नाही वापरत आहे। त्याच्यामध्ये आपण जे तेल गरम करू ना, ते याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे भजी छान होतात कुरकुरीत। त्याच्यामुळे सोडा टाकायची काही गरज नाही। गरम तेल करायला ठेवलेलं आहे आधीच, ज्याच्यात आपल्याला भजी सोडायचे तेच तेल घ्यायचे, वेगळं काही गरम नाही करायचं आपल्याला। हे सर्व आता मिक्स करायचं आणि भजी काढून घ्यायचे। आधीच तेल तापवायला ठेवलं आहे, तर याच्यामध्ये आता भजी सोडून घ्यायचे। आपले जे आपण बॅटर भिजवलं होतं ते सोडून घ्यायचे। जास्त गोल गोल भजी नाही करायचे, छान असे सोडून घ्यायचे। एकदम असे छोटे छोटे भजे काढायचे ह्या पद्धतीने, आणि कमी गॅसवरती भजे तळायचे, म्हणजे आतून पण छान तळले जातात। त्यामुळे कधी पण कमी गॅसवरती भजे तळायचे। तर ह्या पद्धतीने सर्व सोडून घ्यायचे। भजे बनवून तयार झालेत। एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊ। छान असे भजे झालेत, पाहू शकता। फक्त कमी गॅसवरती तळायचे। हे पहा, एकदम कुरकुरीत असे भजे झाले। तर ह्याच पद्धतीने सर्व भजे आपल्याला बनवून घ्यायचे। आता दुसरे पण भजे आपण ह्याच्यामध्ये असे सोडून घेऊ। आवाजावरूनच कळते छान असे कुरकुरीत भजे झालेत। एकदम असे हलक्या हाताने सोडून घ्यायचे आणि कमी गॅसवरती तळून घ्या। आपले भजे दुसरे पण बनवून तयार झाले।
पाहू शकता ते पण छान असे कुरकुरीत झाले. ते पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्याच प्लेटमध्ये तर ह्या पद्धतीने नक्की करून पहा. खूप छान आणि कुरकुरीत होतात भजे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.